नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. हालकडून इथे वॅकन्सी निघालेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कडून आयटी अप्रेंटिसशिपसाठी इथं भरती असणार. 1 वर्षासाठी इथं वॅकन्सी असणार आहे अप्रेंटिसशिपसाठी. इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आपल्याला अप्लाय करायचं आयटी अप्रेंटिसशिपवाले इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, आयटी वाले इथं अप्लाय करू शकता. टोटली 310 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे अप्रेंटिसशिपसाठी. ओके, नाशिक करता इथं वॅकन्सी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टावर, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कडून वॅकन्सी असणार आहे नाशिक कडून. एंगेजमेंट असणार आहे आयटी अप्रेंटिसशिप असणार 1 वर्षासाठी नाशिक कडून. ओके, त्याच्यामध्ये जी असणार आहे हिंदुस्तान कडून जी वॅकन्सी अप्रेंटिसशिपसाठी असणार आहे, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आयटीआयसाठी, आयटीआय वाल्यांसाठी. ओके, एनईपीच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. आयटीआयसाठी जी वॅकन्सी स्टीम आपण बघूया. स्टायपंड क्वालिफिकेशन स्टीम. आता ब्रँच दिलेली आहे, वॅकन्सी दिलेली आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता 2 वर्षांच्या आयटीआय अप्रेंटिसशिपसाठी जे असणार आहे 8,050 स्टायफंड असणार आहे. त्याच्यामध्ये येणार आहे फिटरसाठी 128 वॅकन्सी, टूल अँड डाईट मेकरसाठी, जंग अँड फिटरसाठी 4 वॅकन्सी, टूल अँड डाईट मेकरसाठी इथं 4 वॅकन्सी, टर्नरसाठी 20 वॅकन्सी, मशीनसाठी 17 वॅकन्सी, मशीनसाठी ग्राइंडरसाठी 7 वॅकन्सी असणार आहे, इलेक्ट्रिशियनसाठी 27 वॅकन्सी, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनसाठी 6 वॅकन्सी, ड्रग्समॅन मेकॅनिकलसाठी 4 वॅकन्सी, मेकॅनिकल मोटार व्हेकलसाठी 5 वॅकन्सी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनसाठी 4 वॅकन्सी आणि पेंटरसाठी 7 वॅकन्सी. लास्टमध्ये कम्प्युटर ॲडव्हान्स मशीन टूलसाठी 3 वॅकन्सी. ओके, त्याच्यामध्ये 2 वर्षाचा इथं रेग्युलर आयटीआय झालेला पाहिजे एनसीईटीमध्ये, एससीईटी सर्टिफिकेशनमध्ये. ओके, ते 1 वर्ष आयटीआय अप्रेंटिससाठी 77 रुपये पगार, 7,700 रुपये. त्याच्यामध्ये आपल्याला कार्पेंटरसाठी 4 वॅकन्सी, सीट मेकर सीट मेटल होटरसाठी 6 वॅकन्सी, कोपासाठी इथं 50 वॅकन्सी असणार आहे, कम्प्युटर ऑपरेटरसाठी, वेल्डर गॅस इलेक्ट्रिकलसाठी इथं 10 वॅकन्सी, स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी 3 वॅकन्सी आणि फूड प्रोडक्शनसाठी 1 वॅकन्सी. टोटल 310 वॅकन्सी. 1 वर्षाचं इथं आयटीआय झालेलं पाहिजे रेग्युलर आणि इथं एनसीईटी एससीईटीवर अप्लाय करू शकता. ओके, याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. एनसीईटी एससीईटी सर्टिफिकेशन वाले अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये आपल्याला इथं कॅन्डिडेटला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. ऑनलाईन आपल्या एनईपीच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता. ओके, कोटा जो असणार एससीचा इथं 10% असणार, एसटीचा 9%, ओबीसीचा 27% कोटा असणार आहे आणि इथं पीडब्ल्यूडीचा 4% आणि ईडब्ल्यूचा 10%. ओके, पीडब्ल्यूडीसाठी पण इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, अशा पद्धतीने कॅटेगरीवाली माहिती दिलेली आहे. ओके, आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने स्टेप 1 जे असणार आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं एनईपीच्या वेबसाईटवरून. ओके, हे झाल्यानंतर स्टेज 2 आपली जी असणार आहे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला गुगल फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. ती पण लिंक तुम्हाला देऊन दिली. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला सबमिट करून टाका. छोटासा फॉर्म असतो हा. 2/9/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. याची ऍप्लिकेशन चालू झालेली आहे 16/7/2025 पासून तर 2/9/2025 पर्यंत. आपल्याला जर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सेकंड वीक सप्टेंबर 2025 मध्ये, पब्लिक फॉर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटचं 3rd वीक सप्टेंबर 2025 मध्ये आणि जॉईनिंग असणार आहे 1st and 2nd वीक ऑक्टोबर 2025 मध्ये. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरून आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे याच्यामध्ये आपल्याला भेटून जाणार आहे मित्रांनो. ओके, आता तुम्हाला इम्पॉर्टंट काय असणार ते मी तुम्हाला खाली दाखवतो. आता इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ओके, आता आयटीआय वाल्यांसाठी ग्रॅज्युएटसाठी इथं सगळी माहिती दिलेली आहे. ओके, कशा पद्धतीने आपल्याला हाऊ टू अप्लाय करायचं आहे यामध्ये इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, हा क्वेश्चन वगैरे आपल्याला दिलेली आहे, प्रश्नपत्रिका दिलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. वाचून घ्यायची एकदा आपण. ओके, पाठ्यक्रमाबद्दल. ओके, हे वाचून घ्यायचं एवढं. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. याची पीडीएफ फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईन. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला फेसबुक किंवा इंस्टाग्राममध्ये मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल. ओके, जास्तीत जास्त मित्रांना आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलपर्यंत सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी आम्हाला व्हिडिओ नेक्स्ट मिळतो. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.